आज गणपती उठतायत आणि बाहेर रस्त्यावरती खूप गर्दी असल्यामुळे घराच्या बाहेर तर आज काही कोणी पडणार नव्हतं. पण मग दुपारच्या वेळेला काहीतरी खायचं आहे, हलकं फुलकं खायचं आहे, म्हणून आज मी केले होते मुगाच्या डाळीचे भजे. मुगाची डाळ मी 2 तासासाठी भिजू घालून घेतली होती. खूप जास्त भिजवण्याची गरज नाही आहे, 2 तासात छान भिजून जाते. अति जास्त पण भिजवायची नाही आहे, ती सालीसहितच भिजवायची आहे. सर्व डाळ व्यवस्थित भिजली आहे. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. त्यात मिरची घातली आहे, आलं घातलं आहे, लसण घातलं आहे, जिरं घातलं आहे आणि आता मी याला मिक्सरमधनं जाडसर वाटून घेणार आहे. खूप बारीक पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही करायचं आहे, मीडियमच असं वाटून घेतलं आहे. आता हे सगळं बाऊलमध्ये मी काढून घेते. दुसरी पण डाळ मी व्यवस्थित वाटून घेते. आता यात धने घातलेत, जिरं घालून घेतलं आहे, मीठ घातलं आहे, तांदूळाचं पीठ घातलं आहे, बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, लाल तिखट घातले आहे. धने ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील. आणि हळद घालायची नाही आहे, मी हळद घालत नाही. मी डाळीच्या पिठाचे भजे केले की त्यात पण मी हळद घालत नाही. हळदीमुळे थोडासा काळसर कलर येतो, त्यामुळे हळद घालायची नाही शक्यतो. आता तेल गरम झालं आहे व्यवस्थित, त्यात मी असे छोटे छोटे भजे तोडून घेते. मध्यम आकारावरतीच तळायचे, खूप मोठा गॅस नाही ठेवायचा आहे, नाहीतर मग ते वरतून जळतात आणि मध्ये कच्चे राहतात. तर एक बॅच झाली आहे. मी दुसरे पण भजे असे यात तोडून घेते. सगळे भजे व्यवस्थित तळून घेतले. हिरवी मिरची तळली आहे, तुम्ही पाहिजे तर कढीपत्ता पण तळू शकता. हळद न घातल्यामुळे याचा कलर पण खूप सुंदर आला आहे, क्रिस्पी झाले आहेत आणि सालीची डाळ असल्यामुळे खूप चवदार होतात. तुम्ही एकदा नक्की करून बघा. याला तुम्ही सॉससोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा.